गेल्या 10 वर्षात त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. जो विकास करील त्याला मत होईल. इम्तियाज जलील भरपूर हुशार आहेत, ते अभ्यासू माणूस आहे. पण त्यांनी आमचं गाव म्हणजे त्यांना माहितीच नाही आमचं गाव कुठं आहे. शहराच्या बाजूलाच हे 4-5 किलोमीटर गाव आमचं, पण ते कधी आलेच नाही. जसं की चंद्रकांत खैरे साहेबांचं एकही बोर्ड तुम्ही दाखवू शकत नाही. मी पण आजपर्यंत बघितलं नाही की त्यांनी एखादा बोर्ड त्यांचा कुठं किंवा कोणत्या निधीतून त्यांनी काम केलं. आणि यांच्याकडं पाहता गेलं यांनी आतापर्यंत विकास 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 करताय, पण कुठेही विकास नाही. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर तिरंगी लढत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र यात कोण बाजी मारून येतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आपल्यासोबत तिसगाव या ठिकाणचे रहिवासी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांचं मत नेमकी कोणाला असणार आहे आणि कोणत्या मुद्द्यांवरती सध्या ही लोकसभा निवडणूक असते. दादा, स्वागत आहे. सर्वप्रथम परिचय द्या. नमस्कार, मी कमलसिंग बाबूलाल सूर्यवंशी, तंटामुक्ती ग्राम समिती अध्यक्ष तिसगाव. तर काय एकंदरीतच वातावरण सध्या आपल्या मतदारसंघामध्ये आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवरती आपण मतदान करणार? निश्चितच विकासाच्या मुद्द्यावर आपण मतदान करायला पाहिजे. जे 10 वर्ष अगोदर जी महाराष्ट्राची किंवा भारताची जी परिस्थिती होती त्यात बरीच सारी सुधारणा होऊन विकास कामं भरपूर झालेली आहेत. तसेच आमच्या तिसगावामध्ये सुद्धा इतके भयानक विकास कामं झालेली आहेत. त्यात रस्ते झाले, ड्रेनेज लाईन झाली, वॉटर लाईन झाली, गट्टू झाले, व्यायामशाळा झाली, शाळा झाल्या, किंवा इवन ग्रामपंचायतची बिल्डिंगसुद्धा इतकी सुधारित झालेली आहे की ते खूप सारी सुधारणा याच्यात झालेली आहे. नक्कीच. काय सांगाल दादा, काय परिस्थिती आहे, काय वाटतं आपल्याला, कोण निवडून येऊ शकतं आणि कोणत्या मुद्द्यांवर? आमचे म्हणजे पश्चिमचे भुमरे साहेबच आम्हाला असं वाटतं का जास्तीत जास्त वोटिंगला निवडून यायला पाहिजे. कारण की आमचे पश्चिमचे आमदार साहेब यांच्या निधीतून आमचे भरपूर कामं झालेले. त्यांनी तिसगाव ग्रामपंचायतला 10-15 वर्षापासून इतकी निधी दिलेली आहे का त्यामुळं आम्हाला असं वाटतं का बा आमचा जे भुमरे साहेब उमेदवार आहे का त्यांनी जास्तीत जास्त वोटिंगला निवडून यायला पाहिजे, ही आमची प्रतिक्रिया आहे. भुमरे साहेबच का? चंद्रकांत खैरे का नको? इम्तियाज जलील का नको? खैरे साहेबांचं असं आहे का 4 टर्म राहून बी त्यांनी म्हणजे काही विकास कामं केलेले नाही आणि निधी पूर्ण वापस जायचा किंवा त्यामुळं बरेच लोक नाराज आहे त्यांच्यावरती. त्यामुळं असं वाटत नाही आम्हाला का ते यायला पाहिजे म्हणून. बरं, मग काय वाटतं आपल्याला, ही लढत जी आहे ती खरी कोणामध्ये होणार? चंद्रकांत खैरे भुमरेंमध्ये की भुमरे आणि या ठिकाणी जलीलमध्ये? ही खरी लढत म्हणजे आता विकास कामावरती अवलंबून आहे. ज्याचे विकास कामं भरपूर आहे किंवा जिथं जास्त विकास कामं झालेली आहे आणि ते तर पश्चिमचे आमदार साहेब त्यांनी जे जास्त विकास कामं आहे तर त्यांची तर मला असं वाटतं एकतर्फी निवडणूक होणार आहे आणि भुमरे साहेब जास्तीत जास्त वोटिंगने निवडून येणार आहे. नक्कीच. काय सांगाल दादा, काय वाटतं आपल्याला सध्या ज्या पद्धतीनं राज्यामध्ये राजकारण सुरू आहे किंवा जी परिस्थिती सध्या उद्भवलेली, यामधून काय वाटतं कोण बाजी मारेल, महाविकास आघाडी की महायुती? यामध्ये मला असं वाटतंय की ह्यावेळेस शिवसेनाचे 2 गट झालेले आहेत. एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट. या दोघांपैकी एकही जण बाजी मारणार नाही. मला असं वाटतं मागच्या वेळेस इथं वंचितनं जो उमेदवार दिला होता, MIMला पाठिंबा दिला होता, त्या MIM वंचितच्या पाठिंब्यावर मागच्या वेळेस निवडून आला होता आणि यावेळेसही वंचितनं उमेदवार दिलेला आहे इथं अफसर खान म्हणून. मला असं वाटतं ह्या दोघांच्याही भांडणामध्ये मत डिवायडेशनमध्ये वंचितचा उमेदवार इथे नक्कीच बाजी मारणार, आम्हाला ही 100% गॅरंटी आहे. आणि यांच्याकडं पाहता गेलं यांनी आतापर्यंत विकास 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 करताय, पण कुठेही विकास. महानगरपालिकेला पाण्याचा पत्ता नाही आहे. 10-10, 12-12 दिवस पाणी येत नाही आहे आणि कसला विकास केला यायनं. यायनं 4 वेळेस खासदार शिवसेनेचा होता इथं. 4 वेळेस खासदार शिवसेनेचा असतानाही पाण्याचा प्रश्न जर तो सुटत नसेल तर असे खासदार काय कामाचे आपल्या जिल्ह्यासाठी? हे अफसर खान निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? 100% येणार. काय नेमकी समीकरण वाटतं तुम्हाला की ते निवडून येतील? कारण मतांचं डिव्हिजन जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. एकीकडे महाविकास आघाडी, त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. काँग्रेसच्या हक्काचं जे वोटिंग आहे ते खास करून दलित समाज ओळखले जातं. मग अशा वेळी आपल्याला असं काय वाटतं की अफसर खानला ते मतदान? जो काँग्रेसचा बेस वोटिंग होता दलित समाज आणि मुस्लिम समाज, MIM हा मुस्लिम समाज हा MIMच्या पाठीमागे गेला
आणि दलित समाज हा वंचितच्या पाठीमागं आला. मग काँग्रेसकडं मतदान राहिलं कुठं? कोणत्या याच्यावर तो बेस मतदान म्हणतोय आमच्याकडं? अजिबात असं काही नाही आहे. पूर्ण वोटिंग ही या वंचितच्या पाठीमागं आहे आणि त्यामुळं आम्हाला 100% गॅरंटी आहे की याही वेळेस वंचितचाच खासदार औरंगाबाद जिल्ह्याला लाभणार आहे. का खैरेंना विरोध होतोय नेमकी काय कारण आहे? अहो 4 वेळेस औरंगाबाद जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे का 4 वेळेस खासदार असताना त्याच्या विकास कामातलं एखादा बोर्ड औरंगाबाद शहरात दाखवा की चंद्रकांत खैरेनं हे निधी आणलाय ना हा काम केलंय म्हणून. फक्त सामाजिकदृष्ट्या लोकांचं मत भावनिक करून लोकांचं मत आतापर्यंत त्यांनी घ्यायचं काम केलेलं आहे. बर एकीकडे आपण जर बघितलं असेल तर रिपब्लिकन युवा मोर्चानं देखील त्यांना काल पाठिंबा जाहीर केलाय आणि युवा मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की चंद्रकांत खैरे हे एससी आहेत त्यामुळे एससी समाजानं त्यांना मतदान करावं. तर याचा काही फरक पडेल तुम्हाला वाटतं? नाही 100% नाही पडणार. कारण की त्याने एससी म्हणून आजपर्यंत तो लोकांना दाखवलंच नाही की मी एससी आहे म्हणून. कधी सांगितलं ते ना मी एससी आहे म्हणून. ते फक्त म्हणतात मी हिंदू आहे. मग कसे द्यायला एससी समाज जवळ करेल तुम्ही सांगा ना? काय म्हणून द्यायला एससी समाज जवळ करेल? मग काही समाजासाठी त्यांनी काम केलेत, काही विकास निधी दिलात किंवा काही मदत केली त्यांनी? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का तुम्ही एखादा पाठी दाखवा चंद्रकांत खैरेच्या निधीत काल हे निधी चंद्रकांत खैरेनं जिल्ह्यासाठी आणलाय म्हणून. काहीच काम नाही द्यायचं. नक्कीच धन्यवाद दादा. काय वाटतं आपल्याला, काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात आहे आणि कोण निवडून येईल असं वाटतंय सध्या, काय चित्र आहे? माझं मत तर असं आहे की कुणी मीच नाही तर कुणी समजा विकासाला मत दिलं पाहिजे. आमचं मत म्हणजे विकासाला मत. आमचं मत हे भुमरे साहेबांना धनुष्यबाण. काय नेमकी विकासाची काय व्याख्या आहे? तिकडे काय विकास केलाय धनुष्यबाणानं? आमच्या इकडे जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून आमच्या इकडे धनुष्यबाण हा चालत आलेला आहे. आणि गावातला रस्ता असो, गट्टूचं काम असो, गल्लोगल्ली गट्टू बसवणं काम बाकीचे किंवा मतदान नोंदणी, जे नवीन युवा पिढी आहेत त्यांच्या मतदान यादीत अजून पण नावं नाहीत. काही ठिकाणी त्यांनी त्यांचे स्टॉल लावून वगैरे मतदान यादीत नाव वगैरे हे केलेत. आणि ज्या गल्लीमध्ये रोड नव्हता त्या गल्लीमध्ये सुद्धा त्यांनी रोड बनवून दिला आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड म्हणा किंवा मग गट्टूचा रोड म्हणा. आणि तुम्ही आता बघू पण शकता ग्रामपंचायतचं काम पण त्यांच्या निधीतून चालू आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की भुमरे साहेबच निवडून या. नक्कीच. पण चंद्रकांत खैरे असतील, इम्तियाज जलील असतील, ते देखील उच्च शिक्षित होते, विकास कामं आणले ते असं सांगतात. चंद्रकांत खैरे सांगतात की सोलापूर धुळे हायवे असेल हा माझ्या विशेष प्रयत्नातून झाला, कॅन्सर गाठी असेल, मिनी गाठी असेल, हे माझ्या प्रयत्नातून झाले असं ते सांगतात. मग त्यांनी विकास कामं केले? आजच तुम्हाला यांनी सांगितलंय जसं की चंद्रकांत खैरे साहेबांचं एकही बोर्ड तुम्ही दाखवू शकत नाही. मी पण आजपर्यंत बघितलं नाही की त्यांनी एखादा बोर्ड त्यांचा कुठं किंवा कोणत्या निधीतून त्यांनी काम केलं आहे असं बोलून मला तर नाही दिसत आहे. म्हणून मीच नाही तर अशी भरपूर जनता त्यांच्यावर नाराज आहे नाही का, की त्यांच्या निधीतून काही काम नाही झालं म्हणून. आणि राहिला प्रश्न इम्तियाज जलील साहेबांचा, तर त्यांचं तर काय काम आमच्या इकडे दिसलं नाही आम्हाला. हां, शहरात त्यांचं काम आहे पण आमच्या भागात त्यांचं काम झालेलं नाही. खासदार झाल्यापासून एकदा तरी ते इकडे आलेत, तुमची भेट झाली? नाही, कधीच नाही. 5 वर्षात एकदा पण नाही. मग अशा वेळी काय वाटतं की विकास करू शकेल असा सक्षम उमेदवार तुम्हाला कोण वाटतं, जो की चेहरा मोहरा बदलायला सर्वसामान्यांपासून तर उद्योजकांपर्यंत सर्वांचे विकासाचे जे आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत? संदीपान भुमरे साहेब जे आहेत ते विकासाची कामं करू शकतात असं मला वाटतं. म्हणून यावेळेस सुद्धा मी त्यांनाच मतदान करणार. नक्कीच. काय वाटतं दादा, काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये आहे? कोण विकास कामं करतायत आणि कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही यावेळी मतदान करणार? कसं आहे, आता शहराचं असं झालं आहे की तिरंगी लढत झाली चालू. त्याच्यामध्ये आम्ही तर शिरसाट साहेबांनीच आमच्या गावामध्ये सगळे कामं केलेले आहेत. तर शिरसाट साहेब ज्यांना सपोर्ट करतील आम्ही त्यांच्या मागं उभं राहू. आणि झाले इम्तियाज जलील भरपूर हुशार आहेत, ते अभ्यासू माणूस आहे. पण त्यांनी आमचं गाव म्हणजे त्यांना माहितीच नाही आमचं गाव कुठं आहे. शहराच्या बाजूलाच हे 4-5 किलोमीटर गाव आमचं, पण ते कधी आलेच नाही. का आले नाही ते? का वाटतं आपल्याला? मतदान ज्यावेळी होतं, ज्यावेळी निवडणुका पार पडल्या त्यावेळी आले होते? त्यावेळेस पण नाही आले. आणि आपले चंद्रकांत खैरेंनी 4-5 टर्म ते होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी असे जितके काम केले पाहिजे होते तेवढे त्यांनी केलेच नाही. म्हणजे फक्त जाती आणि धर्माच्या नावावरती या ठिकाणी राजकारण झालं असं आपल्याला म्हणायचं? त्यांनीच केलं. बरं. हां, MIM शिवसेना यांनीच जाती धर्मावर इलेक्शन म्हणजे वोटिंग मागितली. तर असं नाही झालं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरतीच वोटिंग केलं पाहिजे लोकांनी पण.
पण मला असं वाटतं की शिरसाट साहेब हे विकास पुरुष मानले जातात तिकडे. तुम्ही म्हणतात की चंद्रकांत खैरे यांनी विकास केला नाही, मात्र त्यांनी जो जाहीरनामा काढला त्यामध्ये त्यांनी अनेक विकास योजना दाखवलेल्या आहे की मी या ठिकाणी विकास कामासाठी निधी दिला आहे, हे माझ्या विशेष प्रयत्नातून विकास झाला. बघा तुम्ही आमच्या गावामध्ये विचारता ते, मी माझ्या गावापुरतंच बोलणार. माझ्या गावात तर त्यांनी काही विकास नाही केलाय. तुमच्या गावाला लगतच सोलापूर धुळे जातोय, त्या सोलापूर धुळेचा देखील त्यांच्या जाहीरनाम्यात या ठिकाणी आहे की सोलापूर धुळे हा विशेष माझ्या प्रयत्नातून आलेला आहे. त्यांच्या प्रयत्नातून झाला असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण ते सोलापूर धुळे हा फक्त जिल्ह्याला लागून नाही ना, आमच्याच असे 3-4 जिल्हे आहेत त्या सोलापूर हायवेला पण. म्हणून त्यांनाच कसं आपण हे करू शकतोय. काय सांगाल दादा, एकंदरीतच आपण ग्रामीण भाग आपल्या आजूबाजूला आहे, शेती परिसर देखील आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम महाविकास आघाडीच्या काळात झालंय की महायुतीच्या काळात, आणि यावेळी आपण नेमकी कोणाला पाठिंबा देणार, कोणाला मतदान देणार? प्रथम मी माझा परिचय देतो तुम्हाला. मी संजय हिरामन जाधव, माजी सरपंच, उपसरपंच, आता सध्या सदस्य आहे. गेल्या 35 वर्षापासून तिसगाव ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व करतो. माननीय कसोरे अंकल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम, आमचं मंडळ आहे रणसंग्राम क्रीडा मंडळ, जातीभेद काही वगैरे न करता सर्व आम्ही जयंती असो, गणेश महासंघ असो, सर्व मिळून काम करतो. आणि आता तुम्ही जसं तिसगाव चौकातून गावात आले, तुम्हाला कुठं चिखल दिसला, कुठं पाणी दिसलं, हे सर्व शिरसाट साहेबाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून जवळपास 10 कोटीचे कामं त्यांनी तिसगाव परिसरात केलेले आहे. आणि आणखी 5 कोटीचे कामं प्रलंबित असून ही आचारसंहिता संपल्यावर ते सुद्धा सुरू होतील. आणि त्यांच्यामुळं गावाचा विकास झालेला आहे. ब्लॉक आहे, सिमेंट रस्ते आहे, समाज मंदिर आहे, ग्रामपंचायतला निधी, व्यायामशाळेला निधी असे, आणि जिल्हा परिषद शाळा याच्यासाठी त्यांनी 66 लाख रुपयाचं आता सध्या काम चालू आहे. व्यायामशाळेला जवळपास 50 लाख रुपये त्यांनी दिलेत. आणि ग्रामपंचायत आपण समोर बघतोय, आणि जिथं उभं राहिलो ते कामसुद्धा त्यांच्या निधीमधून झालेलं आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. जो विकास करील त्याला मत होईल असं तिसगावाच्या वस्तीने मी सांगतो. बरं, मला सांगा की ज्या पद्धतीनं आपण संजय शिरसाट यांनी केलेल्या विकास कामांचं कौतुक केलंय, तर काय वाटतं त्यांचे सहकारी असलेले संदीपान मुंबरे हे जर खासदार झाले तर वाटतं आपल्याला जनतेचा विकास करतील, जनतेला न्याय देतील? शिरसाट साहेबाच्या माध्यमातून आम्ही आता भुमरे साहेब जे उमेदवार आहेत, हे शिरसाट साहेबाचे आपले पश्चिमचे आम्ही काम करतो. तिसगाव येथे आम्ही ग्रामपंचायतमध्ये आहेत, आणि शिरसाट साहेब जे सांगतील ते काम आम्ही करणार आहोत. तर का चंद्रकांत खैरेंना, इम्तियाज जलील यांना विरोध होतोय आपल्या गावात? नाही, पक्षाचा जो गावाला विकास झाला त्यांच्याच पाठीशी गाव राहील. धन्यवाद दादा या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल. काय वाटतं दादा, एकंदरीत काय सध्या परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे? कोणत्या मुद्द्यांवरती सध्या राजकीय नेत्यांचे व्यासपीठा गाजताना बघायला मिळतात? कारणं अशी आहेत की मागील जे खासदार होते चंद्रकांतजी खैरे यांनी 20 वर्षामध्ये फक्त नारळ फोडण्याचं काम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. का त्याचा आम्ही लेखाजोखा घेतला का मतदान संपूर्णपणे या लोकांवर नाराज आहे, आणि हिंदुत्वाची भाषा करणाऱ्याला कधीही मतदान या मतदारसंघामध्ये होणार नाही. पाहिजे ज्या अपेक्षेने वंचितांनी त्यांना मतदान केलं होतं त्या मतदानाची पूर्तता करताना या जिल्ह्यामध्ये कुठेही इम्तियाज जलील दिसून येत नाही. नंतरच्या काळामध्ये वंचितांसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं काहीही निधी असेल, काही विकास कामं असेल केलं नाही? हे बघा, निधी थोड्याफार निधी दिला म्हणजे विकास होत नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, भूमिहीनांचे प्रश्न आहे, घरकुलांचे प्रश्न आहे. महानगरपालिकेने जे घरकुलं या ठिकाणी दिले, खऱ्या अर्थानं त्या घरकुल लाभार्थ्याला तर घर मिळणार आहे का, असे विविध प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले ते खासदार आहेत. नक्कीच धन्यवाद दादा या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल. एकंदरीतच मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतलेला आहे, आणि ग्रामस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत. विकासाच्या बाजूनं मतदान करणं गरजेचं आहे असं अनेकांनी मत नोंदवलेलं आहे. मात्र आगामी काळात काय होतं हा येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. तोपर्यंत थांबूया तिथं. धन्यवाद.